हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल। देखिए नालंदा यूनिवर्सिटी है। दुनिया की सबसे बड़ी यूनिवर्सिटी थी नालंदा यूनिवर्सिटी। आपको पूरी जानकारी दी जाएंगी जैसे जैसे आगे जाएंगे। अभी हमने टिकट निकाल के अंदर प्रवेश कर लिया है। संध्याताई आणि मी तुम्हाला वेळोवेळी या नालंदा युनिव्हर्सिटीच्या बद्दल माहिती देऊया। सुमारे 1500 वर्षापूर्वी इसवी सन 5व्या शतकात कुमारगुप्ता यांच्या काळात या विद्यापीठाची स्थापना झाली। हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील पहिले निवासी विद्यापीठ मानले जाते। येथे भारतासह चीन, तिबेट, कोरिया, जपान, श्रीलंका आणि इतर अनेक देशातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत। त्या काळात इथे जवळपास 10,000 विद्यार्थी आणि 2,000 शिक्षक होते। पुढील संध्याताई सांगणार। विभागाचे जे एक प्रकारे पिता म्हटलं जाते, तर त्यांनी हा शोध लावलेला होता आणि याचं एक्सकॅव्हेशन झालेलं आहे, म्हणजे उत्खनन झालेलं आहे, त्याच्यातून ही युनिव्हर्सिटी बाहेर आलेली आहे। तर आपण हे पाहत असं पुढे जाऊया, ठीक आहे। तर नालंदामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानासोबत व्याकरण, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि गणित, खगोलशास्त्र आणि अनेक विषयांचे शिक्षण दिले जात होते। चीनचे प्रसिद्ध बौद्ध प्रवासी आणि यांनी अनेक वर्ष शिक्षण घेतले आणि नालंदाच्या वैभवाचे तपशीलवार वर्णन आपल्या प्रवास वृत्तांतात केले आहे। नालंदाची भव्य ग्रंथालये जगप्रसिद्ध आहेत। त्यामध्ये लाखो हस्तलिखित ग्रंथ जतन केले होते। दुर्दैवाने इसवी सन 1193च्या सुमारास यावर दुर्दैवी आघात करण्यात आला, आक्रमण करण्यात आले आणि संपूर्ण नालंदा युनिव्हर्सिटी उद्ध्वस्त करण्यात आली। पुढील आपण संध्याताईकडनं ऐकूया। आज या विद्यापीठाचे अवशेष युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत। हे स्थळ भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेची आणि बौद्ध संस्कृतीची साक्ष देत उभे आहेत। आपण नालंदाला नक्की भेट द्यावी आणि इथलं उद्ध्वस्त झालेलं हे सगळं बघावं। हे उद्ध्वस्त झालेलं बघून तुम्हाला कल्पना आहे किती भव्य दिव्य ही युनिव्हर्सिटी राहिली होती त्या काळामध्ये। ज्ञान, करुणा आणि सत्याचा संदेश देणाऱ्या या नालंदा विद्यापीठाला माझा विनम्र अभिवादन आहे। तर हे एक मेन काय होतं, तुम्ही जे आलात ना, कधी काळी हा एक हॉल होता, पण मधातच काय झालं, नंतर शेवटचा जो पाल राजा होता त्यांनी काय केलं, मधात हे दुसरं कन्स्ट्रक्शन हे मी नंतर सांगेल, पण पहिले आधी हा एक मोठा हॉल होता आणि या हॉलमध्ये हे जे दिसते ना तुम्हाला समोर, हे एक पूजास्थान होतं इथे मेन हॉलमध्ये। आणि इथे म्हणतात बुद्ध मूर्ती होती। ती बुद्ध मूर्ती अशी होती की ती इथे पूर्ण अंधार असायचा, पण ती रिफ्लेक्ट करायची। कशामुळे सुरू केलं हे बघा, हे दिसतं तिथे प्रकाश, हे मायकेशियस आहेत, यांना मायका म्हणतात। अशा मोठ्या मोठ्या मायकाच्या शील्ड इथे लागलेल्या आहेत। हे असे अनेक होते आणि इथे म्हणतात ती बुद्ध मूर्ती होती आणि ती खूप सुंदर बुद्ध मूर्ती आहे, ती म्युझियम मध्ये ठेवली आहे। तर बाहेर सूर्याचा प्रकाश त्याच्यावर यायचं, तर जसं बाहेरून प्रकाश यायचा ना, तर हे काय व्हायचं, रिफ्लेक्ट होऊन बुद्धाच्या फेसवर जायचं। तर ती मूर्ती ना म्हणजे लाईट लावल्यासारखी दिवसभरामध्ये ती शाईन मारायची, अशी ही यांची टेक्नॉलॉजी होती। म्हणजे लाईट नव्हतं, पण ह्या नेचरचा आणि असं उपयोग करून त्यांनी ते बुद्ध मूर्ती त्यांनी प्रकाश आणलेला होता, ही होतं। तर तुम्हाला असं वाटत असेल हॉल होतं तो हे मधातच कसं काय आलं। मी म्हटलं की जसं राजा चेंज झालं त्यांनी आपल्या पद्धतीने काय झालं, खराब झालं असेल तर मग हॉल कॅन्सल करून हे मधातच त्याने नवीन काही कन्स्ट्रक्शन बांधलं आणि हे जे आहे ना, इथे नवीन त्याने धान्य, ज्याला ग्रेनरी म्हणतात, म्हणजे
धान्य कोठार, एवढे सारे 10,000 विद्यार्थी आणि जे आचार्य आणि अजून काही कर्मचारी असतील त्यांना खायला तर रोज लागत होतं ना, त्याच्यासाठी धान्य पण पाहिजे होते. तर 200 गावातून जे काही पण टॅक्स यायचं, जे काही अन्न धान्य गोळा व्हायचं ना, ते इथे जमा केल्या जायचं. आणि तिथे विहीर पण आहे. तर ही ग्रीनरी होती म्हणजे धान्य कोठार होतं. कशावरून ओळखलं? कारण जेव्हा उत्खनन झालं ना, इथे खूप मोठ्या संख्येने जळालेले तांदूळ मिळाले. संपूर्ण हे गोडाऊन होतं आणि ते तांदळाने भरून होतं. मोठे मोठे रांजणं होते, ते सुद्धा जळून त्याच्यामध्ये तांदूळ होतं, काही डाळी होते, अशा पद्धतीचे ते मिळाले. त्याच्यावरून माहीत झालं की ही विद्यार्थ्यांचं धान्य कोठार होतं, जे त्यांना राशन लागायचं. पण या आम्ही ओळखतो कसं की हा गुप्त राजाचा आहे, वर्धनचा आहे आणि पाल राजाचं. प्रत्येक राजा जेव्हा आपलं कन्स्ट्रक्शन बांधायचं ना, तो एक आयडेंटिफाय ठेवायचा. आपण आपल्या घरावर करतो ना, वडिलांनी बांधलं त्यांचं एक वेगळी आयडेंटिफाय असते, तुम्ही बांधलं त्यांचं वेगळं, मुलं बांधतील त्यांचं वेगळं. जे विटा आहे ना, विटांचा सुद्धा आकार असायचा. म्हणजे गुप्तराजांचा विटा कसं त्या पिरियडमधल्या, मग वर्धन राजांचं पिरियडमधल्या त्या विटा कशा, पालराजांच्या विटा कशा बनवल्या, अशा पद्धतीने तो अभ्यास राहतो. त्याच्यावरून ओळखलं की हा पालराजांनी बनवलेला आहे आणि मधात वर्धन राजांनी. तर आधी आपण ग्रीनरी पाहू, असं जाऊ. अशा पद्धतीचे रूम्स होत्या. आणि हे सुद्धा यांचे डोअर असायचे. हे डोअरसाठी आहे, मी मगाशी दाखवलं ना, यांचे पण दरवाजे असायचे. इथे लॉक सिस्टम होती यांना. किती भव्य आहे ना, बापरे. फोटो काढून आपण इथं बसायला पाहिजे. गेट बंद होईल ना. कॉन्फरन्स हॉल होगा. हो, सांगतील त्या. त्याच्या रूम मध्ये येऊया. हो, कदाचित म्हणूनच गंधर्व असं झालं. आठवलं का कोणाची रूम होती ही? एंट्री व्हायची. एंट्री झाल्यानंतर इथे जे सर लोक बसले, इथे तुम्हाला काही असे दगडाचे दिसले असतील फरशा. इथे मोठे मोठे पिलर्स होते. ही बिल्डिंग फक्त एकच नव्हती ना, अनेक माळ्यांची पण होती. ते हे पिलर्स आहेत. ते तिथून जेव्हा विद्यार्थी बनतात आतमध्ये यायचा ना, तर तिथे पण एक जण राहायचा, जो त्यांची आधी सिग्नेचर घ्यायचा. त्याची एंट्री झालेली आहे. आणि हे इकडे तुम्हाला दोन असे छायने दिसतात किंवा हे विंडो दिसतात. तर ही विंडो कशासाठी असेल कोणी सांगू शकता मला? हां, अजून अजून हाँ, स्टैचू. एक्चुअली विद्यार्थी जब अंदर आते थे ना, इधर बुद्ध रखे थे. विद्यार्थी आने के बाद सबसे पहले दोनों साइड में बुद्ध को वो प्रणाम किया जाता था. तो वो प्रणाम करके फिर वो वहाँ से आगे जाता. तो ये जो था एक प्रकार से यहाँ पे वो जो मेन एंट्रेंस करने वाला डिपार्टमेंट का जो व्यक्ति वो यहाँ बैठता था. यहाँ पे विद्यार्थी प्रणाम करते थे, फिर यहाँ से वो आगे जाते थे. हे जे तुम्हाला दिसतात ना, हे चांगल्या विटा दिसतात. ॲक्च्युली हे चांगल्या याच्यासाठी आहे. आर्किओलॉजीमध्ये कन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन दरवर्षी केल्या जाते. कारण पावसामुळे, पाण्यामुळे, वाऱ्यामुळे, उन्हामुळे काय होते की हे सगळे खराब होतात. याच्यावर काही पण बसते आणि मग काय करतात, हे केमिकल्स लावून यांना क्लीन केल्या जाते किंवा याच पद्धतीच्या नवीन विटा निर्माण केल्या जातात, जशा हा निर्माण झालेल्या आहे. आणि मग परत यांचं हे अशा पद्धतीने कन्झर्व केल्या जातात त्यांना. तुम्हाला हे काळं काळं दिसते ना खूप. ॲक्च्युली ही लायब्ररी बघा, इथे उदाहरण आहे. हे दिसते कोळशासारखं. ही जळली ना 3 महिने 6 महिने, त्याचं हे उदाहरण आहे की ही एवढी जळली ही.
आणि विचार करा की एवढ्या जाळ्या जाळ्या भिंती आहे, तर विद्यार्थी इथे किती छान राहत असतील ना. इथे थंडी वाटत असेल ना, गरमी वाटत असेल ना, पावसाचं काही वाटत असेल. तर हे खूप सुंदर असं परिसर होता. आणि माहिती ह्युमन संघ आपल्या वर्णनामध्ये हे लिहितो की दुरूनच हे परिसर एवढं सुंदर दिसायचे. त्याचे जे वरचे फ्लोअर होते ना, त्यांचे जे छत होते, इंद्रधनुष्य कसं दिसते तसं ते रंगीबेरंगी दिसायचं. ते इतकं सुंदर. आणि इव्हन माहिती आहे की इथे जे विद्यार्थी राहायचे ना, ते स्वतः मेंटेनन्स ठेवायचे. तर इथे जो बाग बगीचा होता, झाडं होते, ते खूप सुंदर होते. आणि संपूर्ण युनिव्हर्सिटी खूप सुंदर म्हणजे वेगवेगळ्या याच्याने स्थापत्य कलाने सुद्धा सजवलेली होती. म्हणजे इथे मूर्त्या सुद्धा मिळतात. म्हणजे जे विद्यार्थी होते ना, त्या बुद्धांच्या मूर्ती सुद्धा बनवायचे, वेगवेगळे बोधिसत्वाचे सुद्धा बनवायचे. इवन जे मेटल आहे ना, मेटलच्या सुद्धा खूप सुंदर सुंदर इथे मूर्त्या मिळालेल्या आहे. पण काय झालं, आता म्युझियमचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे म्युझियम आहे इथलं बंद. त्या म्युझियममध्ये त्या ठेवलेल्या आहे. आणि ही लायब्ररी असल्याचं प्रूफ काय मिळालेलं आहे, काय मिळू शकते लायब्ररी असण्याचं प्रूफ, कोणी सांगू शकते? बुक्स तो आहे, तर ऑथेंटिक युनिव्हर्सिटी आहे हे प्रूफ कसं झालं आहे, कोणी सांगू शकेल मला? म्हणजे ही युनिव्हर्सिटीज आहे हे कसं काय समजलं लोकांना? तर दिसतात, हे काही पण राहू शकते, लायब्ररी तर कोणी पण ठेवतात, कसं काय राहू शकते? साहित्य तर सगळे जळून खाक झाले, काहीच नव्हतं. जायली तर काय वाचू शकलं असेल ज्याच्याने कळलं की युनिव्हर्सिटी होती. हाँ सही जा रहे हो. हाँ हाँ, क्या सिंबल हो सकता है वो? बुद्धा स्टॅच्यू वगैरे, बुक तो नहीं मिल सकती क्योंकि वो तो पूरा जल गया था. बुद्धांचे स्टॅच्यू वगैरे असले स्टॅच्यू पाहिजे वगैरे इथे. तर होतेच. स्टॅम्प मिळाला, सील असते ना, ओहो. ते मिळालेली आहे. विद्यापीठाची सील मिळालेली आहे. त्याच्यावरून कळलं की हे विद्यापीठ होतं. म्हणजे जे पण काम व्हायचं, ऑथेंटिक व्हायचं ना विद्यापीठाचं, ते सील मिळालेली आहे. आणि सील मिळाली, पण वेगवेगळे जे फॉरेनर ट्रॅव्हलर्स आले होते, म्हणजे विदेशातून जे यात्रेकरू आलेले होते, त्यांनी ते शिक्षण घेतलेलं होतं, त्यांनी सुद्धा आपल्या रेफरन्समध्ये लिहून ठेवलेलं आहे. हो, लिहून ठेवलेलं आहे या युनिव्हर्सिटीबद्दल. आणि इसवी सन 5व्या शतकापासून ते इसवी सन 12व्या शतकापर्यंत हा काळ होता या विद्यापीठाचा. आणि त्या 5व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत हे विद्यापीठ खूप पुढे गेलेलं होतं. कारण या प्रकारची विद्यापीठ जगात कुठेच नाही, इथेच होती. तर विचार करा की आपल्या देशात इतकं सुंदर, म्हणजे ज्याला म्हणतात ना ज्ञानाचा खजाना, ते आपल्याजवळ होतं. विदेशातून लोक इथे यायचे. जर आज ही संस्कृती असते, हे विद्यापीठ असतं, बिलकुल म्हणजे आपला इतिहास कसा असता, तर गर्व फील होता इथे आल्यावर. आणि मला गर्व याचा फील होती की इथे आल्यावर असं वाटते की कधी ना कधी मी पण किती विद्यार्थी राहिली असेल, तुम्ही पण राहिला असणार, इथे आलात, बसलात आणि ऐकलात, तर ते मला खूप छान वाटते. तर अशा पद्धतीने समजत आहे सगळ्यांना. level even now. हे दिसतात ना, इथे पाहत चला. हे कशासाठी आहे? इथला जो दरवाजा आहे ना, तो क्लोज करायसाठी आहे हे. म्हणजे हे जे दिसतात ना, इथे दरवाजे पण होते लाकडाचे. आणि हे मधातच तुम्हाला असं वाटते भीत कशी काय दुसरी आली, ही कशी काय आली. कारण काय झालं की वेळेनुसार हे पडायचं ना, मग राजा दुसरा आला, दुसरा राजाला तो आपल्या पद्धतीने याचं बांधकाम करायचं. म्हणून हे मधातच थोडं चेंज दिसणार ना तुम्हाला. आणि हे तेव्हाचं नाही आहे, आता आपल्या सोयीसाठी लावलेलं आहे लाकडं चालण्यासाठी. जवळजवळ किती वर्ष इसवी सन 5व्या शतकापासून सर, 5th सेंचुरी BC ते 12th सेंचुरी, नाही BC नाही, सॉरी AD सर, 5th सेंचुरी AD, 12th सेंचुरी AD. हे बघा, हे सुद्धा एका विद्यार्थ्याचं रूम आहे. आणि हे कशासाठी? हे आता आर्किओलॉजीने केलं, म्हणजे पाणी येते ना पावसाचं, ते वाहून जाण्यासाठी आपल्या सोयीसाठी हे केलेलं आहे. आपण समोरचे रूम पाहू, थोडंसं डेंजर आहे. आपण पुढची रूम पाहूया. हां, मुलांच्या रूम. आणि आहे. आपण पुढे आता आपण वेगवेगळे इथले डिपार्टमेंट पाहूया.
समजत आहे, काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. मी आपल्या हिस्टॉरिकल भाषांमध्ये जे नागार्जुन आहे ना, त्यांनी सुद्धा इथे वाचतात. ते सुद्धा इथले आचार्य होते. इथे जवळजवळ 10,000 विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि 10,000 विद्यार्थीमध्ये 2,000 आचार्य होते. तर ते 10,000 विद्यार्थी फक्त भारतातलेच नसायचे, तर भारतातले काही विद्यार्थी त्याच्यामध्ये जपान, कोरिया, तिकडे श्रीलंका होता आणि अजून एशियातले काही देश होते. इथून ते विद्यार्थी यायचे इथे शिक्षण घेण्यासाठी. तर असं हे विद्यापीठ होतं. आणि याच्यामध्ये काय होतं की जे राजा लोक होते ना, त्यांनी जवळजवळ 200 गाव इथे दान दिलेले होते. म्हणजे विद्यापीठाच्या जे विद्यार्थी होते त्यांच्या खर्चासाठी. इवन एज्युकेशन जे होतं ना ते फ्री होतं, संपूर्ण एज्युकेशन इथे फ्री होतं. इवन त्यांना जे औषध लागायचं, जे काही अन्न लागायचे ते संपूर्ण विद्यापीठ इथे त्यांना प्रोव्हाइड करत होती. अशा पद्धतीचं इथलं शिक्षण होतं. आणि जे आचार्य होते ना, मेन आचार्य, ते काय करायचे, दिवसभर विद्यार्थ्यांचं शिक्षण घ्यायचेच, पण इथे ना मोठ्या मोठ्या ना डिबेट जे कॉम्पिटिशन असते त्याला मराठीत वक्तृत्व स्पर्धा किंवा वेगवेगळ्या सब्जेक्टवर ते बोलायचे. असं कॉन्फरन्स व्हायचं इथे. तर दिवसभर ते सुद्धा चालायचे असे हॉलमध्ये. तर अशा पद्धतीचं हे एक विद्यापीठ होतं. आणि जे समोर दिसते ना ते मेन आहे सारीपुत्तचं स्तूप आहे. तर सम्राट अशोकाने पहिलं स्तूप तेच बांधलं सर. म्हणजे जे खालचं स्तर आहे ना ते सम्राट अशोकाचं आहे. नंतर गुप्त राजांनी बांधलेलं आहे, नंतर पाल राजांनी, वर्धन राजांनी आणि नंतर पाल राजांनी. जे वर्धन होते म्हणजे हर्षवर्धनाचं नाव ऐकलं असेल सगळ्यांनी. आणि इथे माहीत आहे ह्युऑन सॉंग सुद्धा येऊन गेलेले आहे तिथे. त्यांनी 1 वर्ष कितीतरी महिने त्यांनी ते वास्तव्य केलं आणि इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी शिकवलं. जे तारायणात आहे तिब्बती विशाल काय हम लोग इस चीज को सोचते हैं कि नहीं, भारत का जो गौरव है ना, पवित्र अशी ही जागा आहे. तर म्हणतात जेव्हा सारीपुत्त आणि मोगऱ्या इथे असायचे, बुद्ध सुद्धा या ठिकाणी अनेक बुद्धांच्या काही विद्यापीठ नव्हतं, पण भिक्षू संघ इथे वास्तव्यात होता. इथे तळं वगैरे होते, तर भिक्षू संघ इथे राहायचे आणि त्याच्यामुळे बुद्ध सुद्धा इथे येऊन थांबायचे. तर काय झालं, इसवी सन 5व्या शतकामध्ये कुमारगुप्त जो गुप्त वंशाचा राजा होता त्याने इथे ही विद्यापीठाची स्थापना केली. कारण भिक्षू राहायचे आणि त्यांच्याकडे भरपूर नॉलेज होतं. कारण वेगवेगळी ते अभ्यास करायचे, ध्यान साधना करायचे. त्यांना विद्यापीठाची कल्पना आली आणि काय झालं, इथे कुमारगुप्ताने 5व्या शतकामध्ये इथे पहिल्यांदा हे बांधलं की विद्यापीठ. आणि विद्यापीठ का बांधलं, कारण सारीपुत्ताचा जेव्हा मृत्यू झाला ना तर सारीपुत्ताच्या अस्थिवर इथे स्तूप बांधलं सम्राट अशोकाने. तर सम्राट अशोकाने स्तूप बांधल्यामुळे काय झालं, अनेक भिक्षू इथे राहायला लागला आणि त्याच्यातून काय झालं, हे विद्यापीठ निर्माण झाले. आणि 5व्या शतकामध्ये कुमारगुप्ताने विद्यापीठ बांधला. विद्यापीठ आहे तर ती कंटिन्यू झालेली आहे. गुप्त, पाल, वर्धन आणि पाल. तर हे जे दिसते ना ॲक्च्युली एकावर अनेक स्टोरेज असे बांधले गेलेले आहे. तर आपण जे उभं दिसतो ना ते खालचं, तर हा एक फ्लोअर होता, मधला दुसरा होता आणि वरचं तिसरं होतं. अशा पद्धतीचं वेगवेगळ्या माहिती कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर हे जे आईवडिलांनी घर बांधलं, आपल्या आलं म्हणजे आपण आपल्या पद्धतीने चेंज करतो ना, तसं तसं राजाला तर त्याने काही चेंज करत तर म्हणजे एक प्रकारे हे जे विद्यापीठ होतं ना त्याच्या भोवतालचे एक प्रकारे फोर्टिफिकेशन होतं. म्हणजे जे कंपाऊंड वॉल सारखं आहे ते ही मेन भिंत होती. अशा म्हणजे हे बघा किती जाड्या आहेत त्या. आणि एंट्री दिसते ना हे एंट्री नाही आहे, जेव्हा एक्सकॅव्हेशन झालं उत्खनन झालेलं आहे तर
आर्किओलॉजीने आपल्या सोयीसाठी हा दरवाजा ओपन केला, कारण याचा मुख्य दरवाजा अजून मिळालेला नाही. कमीत कमी 8 किलोमीटर पर्यंत हा एरिया पसरलेला आहे. एवढा मोठं हे विद्यापीठ होतं. 8 किलोमीटर म्हणजे किती झालं? आणि त्याच्यामध्ये पण काय झालं की अर्ध्या याच्यामध्ये संपूर्ण गाव वसलेला आहे. ते गाव काही उठवता येत नाही. तर हा जेवढा परिसर आता आपण पाहतोय हाच म्हणजे आर्किओलॉजीच्या अंडरमध्ये आहे. आणि याच्यामध्ये उत्खनन झालेले आहे. ते जवळजवळ 11 अशा इथे विहार संख्या मिळालेली आहे. एक विहार संख्या म्हणजे एक डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटचं हॉल असायचं, विद्यार्थ्यांचं रेसिडेन्शियल पण असायचं आणि त्यांचे जे क्लासेस व्हायचे ते असायचं. अशा पद्धतीने एक एक डिपार्टमेंट होतं इथे. तर जवळजवळ 11 असे डिपार्टमेंट मिळालेले असं म्हणून इझिली शब्दामध्ये. तर असं होतं. आणि इथे जवळजवळ जे विद्यापीठ होतं ना त्याच्यामध्ये हे होतं काय म्हणतात पुस्तकालय किंवा ग्रंथालय किंवा लायब्ररी. ती लायब्ररी होती जवळजवळ 9 मजली एवढी होती. तर विचार करा की या स्ट्रक्चरवरून तुम्हाला लक्षात येईल की 9 मजली इमारत कशी असणार. आणि त्याच्यामध्ये 3 होत्या. एक होती रत्नरंजक आणि दुसरी होती रत्नदिदी आणि तिसरी होती रत्नसागर. तर ही जेव्हा बख्तियार खिल्जीने जेव्हा इथे 12व्या शतकात आक्रमण केलं ना ती जवळजवळ म्हणतात 3 महिने जळत असली कंटिन्यू. पण याची स्थापना कशी झाली ते मी पुढे सांगेन हळूहळू. ओपन झालेली याला म्हणतात व्हर्टिकल. या पद्धतीने जे असं लंब आलं ना ते व्हर्टिकल आणि जे असं आडवं जाईल ते हॉरिझॉन्टल. मेन स्तूप आहे. आपण पाहू आणि याच्याबद्दल माहिती. हे वेगवेगळे अशा पद्धतीचे विहार आणि इमारती शिक्षकगण पण व्हायचे आणि यांचे अभ्यास म्हणजे शिकवणीचे वर्ग व्हायचे. असे ते क्लासेस सुद्धा व्हायचे. अशा वेगवेगळे असे डिपार्टमेंट होते. एक प्रकारे कॅम्पस होतं खूप मोठं. होता मोठा. या इकडून या बाजूने.
आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथे राजगीरला झाली जिथे तुम्ही संगमवर तिथे पहिली बौद्ध संगती झाली. हां आणि दुसरी पहिली राजगीरला झाली, दुसरी लक्षात नाही, तिसरी काश्मीरला झाली तिथं.